आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय झालं आप्पा, माझं काय चुकलंय का? नाही रे, माझं चुकलं. तुला ओळखायला चूक केली मी. या म्हाताऱ्याला कळलं की काय मी याचा गोपाळ नाहीये? गोपाळ, तुझ्याकडं तमासगीर बाई जम्पर शिवायला येते, लय अभिमान वाटला बघ मला. एवढा मोठा टेलर झालास तू आता. हा, अख्ख्या गावभर ना तुझे बॅनर लागले पाहिजे. एवढं काय मोठं नाही झालं बरं का. आता ब्लाऊज शिवायचं दुकान टाकलंय म्हणल्यावर बायका येणारच की. होय रे, पण बायका आणि तमासगीर बाई याच्यात काही फरक आहे की नाही? हा, आहे की नाही? तू एक काम कर, उद्या ती जम्पर घ्यायला तुझ्याकडे आली की तिला आपल्या घरी घेऊन ये, आपण तिचा पाहुणचार करू. कशाला? कशाला? कलाकार आहे ती. हा, कलाकाराचा मान ठेवला नाही ना तर कलाकाराची कला नष्ट होऊन जाते, कुजून जाते. आणि हे मी काय होऊ देणार नाही. हा, अरे एवढा मोठा पैलवान आहे मी, कलाकाराची कदर नाही केली तर माझ्या आयुष्याला काय अर्थ आहे? हा? पण गावातली इतर माणसं आहेत की कलाकाराचा सन्मान कराय. या अशी काम दुसऱ्यावर सोपून होतात होय. हा? अरे कलाकार समाजाचा केवढा महत्वाचा घटक आहे. काय अक्कल आहे का तुम्हा दोघींना? का बसा. आप्पा मी काय म्हणतोय, हे बघा, तिची कला तिच्यापाशी, ती कलाकार मोठी आपल्याला मान्य आहे, होय. आदर आहे. हा. पण म्हणून असं घरी मी काय जेवायला आणणार नाही. लाज वाटते का तुला? हा? अरे बाप एवढं मोठं महान कार्य करायला निघालाय आणि तू त्याला मदत करायचं नाही म्हणतो? हा? काय माणूस आहेस तू? हे काय नाही, उद्या ती तमासगीर बाई आपल्या घरी जेवायला आली पाहिजे म्हणजे आली पाहिजे. मस्त मटणाचा बेत करू. काय ग? बाप, मला काय जमायचं नाही ते. तू तिला उद्या घरी घेऊन येऊ नकोच. तुलाच या घरात ना आखलून देतो की नाही बघ. तमासगीर बाई. होय हो टेलर, झाला का माझा ब्लाऊज शिवून? तुमचा हे काय झालंय की, बघा बसतोय का. अव तुम्ही शिवलाय म्हणल्यावर नीट बसणारच ना. 300. नमस्कार. नमस्कार. झाला का गौतमी ताईंचा ब्लाऊज शिवून झाला ना? अहो नाही ना अजून, हे काय काम असं लोडायले. हे घ्या. अहो पैशांची एवढी काही गरज नव्हती, म्हणजे ब्लाऊज घेऊन जातानाच द्या की. अहो पैसे नाहीयेत, ताईंच्या स्पेशल डान्सच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. ताईंनी सांगितलंय यायचं. हा? बघू जमलं तरी येईन मी. नाही, यावं लागेल. काय आहे, ताईंनी आहे ना तुम्हाला कार्यक्रमाचं स्पेशल आमंत्रण दिलंय आणि येताना तो ब्लाऊज घेऊन यावर का. काय आहे, उद्या डान्सचा कार्यक्रम झाला ना की सलग दौरा आहे हो, पाक नागपूर पर्यंत. तेव्हा भेटायला या. चल. हिम्मतराव, मायला येऊ कशाला कडमडला अवकाळी. हिम्मतराव, काय सुभाषराव, कस काय येणं केलं?
गोपाळ कुठे आहे हिम्मतराव? परत आलाय त्यो. नाहीतर कुणी सांगितलं? मला सगळं माहिती आहे हिम्मतराव. सगळ्या गावात चर्चा आहे. तेव्हा आपल्यात जे ठरलं होतं ते आता करायचं. हा, तुम्ही मला दिलेला शब्द मोडू शकत नाही. घ्या, आता तो आलाच नाही तर शब्द कुठून पाळला? खोटं बोलू नका हिम्मतराव, परत आलाय त्यो. हो ना, तेच आलाय तर कुठं आहे? दिसतोय कुठं? इतकी वर्ष माझी लेख त्याची वाट बघतीये हिम्मतराव. मग मी सांगितलं होतं वाट बघा. हिम्मतराव, हिम्मतराव, शब्दाचं फिरवलं ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचं. ए भल्या भल्याने मातीत गाडले मी, हे बी ध्यानात ठेवायचं. पैसे घेतल्यात तुम्ही माझ्याकडनं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. सोडणार नाही मी तसा. घरदार निलाम करीन. आत्ताच्या आत्ता गोपाळ जिथं असेल माझ्यासमोर उभा करायचा, नाही तर पोलिसांना घेऊन येत असतो मी आत्ता. कळलं ना? तमाशा करायला येळ नाही लागायचा मला. चला आज, चला दोघी या, दोघे आत. ए, अगं तू कशा पाय थांबलीस तिथं? चलात, तुझंच घर आहे, ये. दार लाव. दार लाव. तुम्हाला सांगितलं होतं ना मी, कुठं बोलायचं नाही, गोपाळ आले म्हणून. आहे का आता? आम्हाला काय माहित, आम्ही नाही सांगितलं. होय, मी आधी त्यासनी काही नाही सांगितलं. गावातल्याच कुणीतरी सांगितलं असणार. तरी बी आपण अडून राहायचं, गोपाळ आलाच नाही म्हणून. नाही तर तिसरं लगीन करीन. झालेल काका. हो, अहो यावर इकडे तुम्ही लवकर वाड्यावर चला. तू माणूस ना, तुम्ही जर समोर नाही आले तर पोलीस बोलवणार आहे. कोण माणूस? अहो ते मला नाही माहिती, पण तुम्ही चला. तुम्ही नाही आले तर तो पोलीस आणणारच आहे तो आता. नाव काय सांगितलं त्याचं? अहो नाही माहिती हो, चला ना तुम्ही लवकर जाऊ आपण. आता वाड्यात जाऊन उपयोग नाहीये. बनारस वरून कोणी शोधत आलं असेल तर मी फसेल. मी गोपाळ नाहीये हे सगळ्यांना कळेल. हे नाही झालं पाहिजे. तसंच झालं तर कातळवाडीतले पैसे सगळे गेले. परत मला तुरुंगात जावं लागेल, हे वेगळंच. त्याच्या आधी मला इथून फरार व्हायला पाहिजे.